आपले विधानसभेचे आमदार राज्यसभेच्या उमेदवाराला वोटिंग करतात ते ओपन आहे, तर सरळ विधान परिषदेचं पण तुम्ही ओपन करा. पण हे गुप्त मतदानाचं एक आहे की काही आमदार म्हणतील की आमचं गुप्तच राहायला पाहिजे, कारण आम्हाला ज्याला द्यायचंय त्याला आम्ही वोटिंग करू. आता ह्याच्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी किंवा लॉ मेकर्सनी हे विचार केला नव्हता की याच्यात घोडेबाजार होईल. उद्या जर घोडेबाजार झाला आणि ज्यांच्याकडे आमदार जास्त आहेत त्यांचाही उमेदवार जर पडला, तर मग ही वेळ आलेली आहे. विधान परिषदच ठेवायला पाहिजे की नाही याच्यावर पण विचार व्हायला पाहिजे. जर एका विधानसभेने एक सिंपल मेजॉरिटीने ठराव पास केला की आम्हाला विधान परिषद बरखास्त करायची आहे, तर ते पार्लमेंटला कळू शकतात आणि पार्लमेंट पण सिंपल मेजॉरिटीने त्या राज्याची विधान परिषद बरखास्त करू शकतात. विधानसभेची सेमीफायनल म्हणून विधान परिषदेची निवडणूक सध्या ओळखली जाते आणि त्याचं कारण अगदी सरळ आहे, कारण का 11 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि 12 उमेदवार त्यासाठी उभे आहेत आणि त्यातला एक कोण पडणार याच्यावरती सगळी चर्चा आहे. पण त्या चर्चेला जोडून आणखीन एक चर्चा आहे, ती म्हणजे गुप्त मतदानाची. या विधान परिषद निवडणुकीमध्ये गुप्त मतदान असणार आहे. त्याच विषयी आपण त्यातल्या तांत्रिक बाजू नेमक्या काय आहेत, गुप्त मतदान म्हणजे नेमकं काय आहे, ते का आहे, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासाठी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. सर, स्वागत आहे. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की गुप्त मतदान आहे, पण ते यावेळी गुप्त मतदान का आहे याबद्दलचे मला प्रश्न पडले होते. आणि एक्झॅक्टली गुप्त मतदान म्हणजे हा जो नियम आहे त्याचा तो नेमका काय आहे, या सगळ्या तांत्रिक बाजू मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या. बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या मार्फत सुरुवातीला हे सिक्रेट बॅलेटच होतं. दोन्ही म्हणजे राज्यसभेला तुम्ही मतदान करतात आमदार त्याला पण आणि विधान परिषदेसाठी पण. आता विधान परिषद देशात 6 राज्यांमध्ये आहे विधान परिषद, त्यात महाराष्ट्र एक राज्य आहे. तर 1997चं जे राज्यसभा इलेक्शन झालं महाराष्ट्रात, त्याच्यात नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान हे काँग्रेसकडून होते, प्रितिश नंदी आणि अजून कोणतरी शिवसेनेकडून होतं आणि अपक्ष उमेदवार विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी होते. तर त्याच्यात राम प्रधान हे इलेक्शन हारले काँग्रेसचे उमेदवार असून. त्याच्यानंतर राज्यसभेच्या एथिक्स कमिटीनी एक असा निर्णय घेतला की हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट थोडं अमेंड करून की त्याच्यात हे ओपन वोटिंग राज्यसभेसाठी होईल. तर जेव्हा आमदार राज्यसभेसाठी वोटिंग करतात तेव्हा ते ओपन वोटिंग असतं. ओपन वोटिंग म्हणजे कसं, तुम्हाला ते बॉक्समध्येच टाकायचं आहे, पण तुमच्या पक्षाचा एक जो उमेदवार, एक जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो त्याला तुम्हाला तुमचं मत दाखवावं लागतं की मी बाबा आपल्याच पक्षाला मत दिलंय किंवा कुणालाही दिलंय, तो नोट डाऊन करतो की ते टाकायचं. पण आता विधान परिषदेसाठी कसं आहे, हे टोटली गुप्त मतदान आहे आणि विधान परिषदेसाठी नेहमीच गुप्त असतं. तर त्याच्यात 2016 मध्ये केंद्र सरकारने एक कमिटी स्थापन केली होती आणि त्याच्यात या 6 राज्यांमध्ये जिथं विधान परिषद आहेत त्यांना विचारणा करण्यात आली होती की तुमच्या विधान परिषदेच्या पण मतदानासाठी आपण ओपन बॅलेट ठेवायचं का. पण त्याच्या पुढे काहीच झालेलं नाही. त्यामुळे विधान परिषदेचं जे वोटिंग होते म्हणजे विधानसभेचे आमदार जे विधान परिषदेच्या उमेदवारांसाठी वोटिंग करतात ते अजूनही गुप्तच आहे. फक्त ते राज्यसभेला करतील तेव्हा ओपन म्हणजे तुम्ही त्या तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला दाखवायचं असतं. त्यामुळे उद्या जे मतदान होईल त्याच्यात आपल्याला कुठूनच समजणार नाही की कोणी कोणाला मतदान केलंय. हे फक्त अंदाज ठोकताळे असतात की ह्यांनी हे फुटले ते फुटले. आणि विधान परिषद जर तुम्ही बघितली ना तर विधान परिषद जर तुम्हाला काही राज्यांमध्ये विधान परिषद होती आणि ती अबॉलिश झाली आहे. तर त्यामुळे पार्लमेंटला तो अधिकार आहे. जर एका विधानसभेने एक सिंपल मेजॉरिटीने ठराव पास केला की आम्हाला विधान परिषद बरखास्त करायची आहे, तर ते पार्लमेंटला कळू शकतात आणि पार्लमेंट पण सिंपल मेजॉरिटीने त्या राज्याची विधान परिषद ही बरखास्त करू शकतं. पण आता कसं झालंय, विधान परिषद इज बिकम मोर ऑफ अ पार्किंग स्पेस की काही लोकांना तुम्हाला ऍडजस्ट करायचंय, काही समाजाच्या लोकांना, वेगवेगळ्या रिप्रेझेंटेटिव्हला. आणि विधान परिषद टीचर्सचं पण असतं, टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी, ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सी, कारण त्यामुळे काही लोकांना वाटतं की याचा फायदा होईल. पण आता गुप्त मतदान आहे त्यामुळे उद्या कोण कोणाला मतदान करेल हे कोणालाच समजणार नाहीये. आणि त्याच्यात ऍक्च्युअली सुप्रीम कोर्टात जेव्हा हे राज्यसभेने केलं, एथिक्स कमिटीने हे केलं की राज्यसभेसाठी ओपन वोटिंग होईल, तेव्हा सुप्रीम कोर्टात कुलदीप नय्यर जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी एक याचिका दाखल केली होती. तर कुलदीप नय्यरांची याचिका फेटाळली गेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, राज्यसभेसाठी हे गरजेचं आहे की लोकांना म्हणजे त्यांच्या पार्टी रिप्रेझेंटेटिव्हला समजायला पाहिजे की कोणी कोणाला मतदान केलंय.
कारण ह्याच्यात गडबड होऊ शकते. तर आता परत 2000 आता चीफ जस्टिसांच्या खंडपीठापुढे पण एक अशी याचिका गेली होती की राज्यसभेचं पण परत तुम्ही सिक्रेट बॅलेट करा, पण ते काही चीफ जस्टिसांनी मान्य केलं नाही. तर आता कोणाला तरी याचिका करावी लागेल कोर्टात की बाबा जसं राज्यसभेचं आहे, जे आमदार वोट करतात राज्यसभा उमेदवारांसाठी, तर तुम्ही विधान परिषदेसाठी पण जे आमदार वोट करतात त्याचं पण, कारण रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट काय म्हणतं सिक्रेट बॅलेट. तर लोकांचं म्हणणं आहे की ह्यात त्या ऍक्टचं उल्लंघन आहे. राज्यसभेसाठी तुम्ही ओपन केलंय, तर मग काही लोकांचं म्हणणं आहे जर राज्यसभेसाठी केलंय, जर आपले विधानसभेचे आमदार राज्यसभेच्या उमेदवाराला वोटिंग करतात ते ओपन आहे, तर सरळ विधान परिषदेचं पण तुम्ही ओपन करा. आता त्यावेळी केंद्र सरकारने त्याच्यात स्टँड घ्यायला पाहिजे. आणि कुठल्या राज्याला वाटेल की आपली विधान परिषद, कारण लोकांना हे सिक्रेट ठेवलेलं राजकारण्यांना थोडं चांगलं आहे, कारण मग क्रॉस वोटिंग, जसं आता 11 सीट आणि 12 उमेदवार, तर सिक्रेट राहिलेलं चांगलं. त्यामुळं आता उद्या कोण कोणाला वोटिंग करेल ते आपल्याला बघावं लागेल, आणि ते म्हणजे समजणार नाही. आता आपण काही लोक स्टेटमेंट येत आहेत की हा करेल तो करेल, आणि झाल्यावर पण येईल की आपण नुसता संशय घेऊ शकतो ह्यांनी एखाद्या वेळेस केलंय बरं का, पण स्पष्ट सांगता येत नाही. जसं राज्यसभेमध्ये स्पष्ट सांगता येतं की हे मत फुटलं होतं, तसं विधान परिषदेच्या वोटिंगसाठी आपल्याला सांगताच येणार नाही. तर 2022ला जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली होती, त्यावेळी सुद्धा हो गुप्त मतदान होतं. पण हो प्रत्येक पक्षाच्या व्हीपला त्यांना आपण कोणाला मतदान केलंय हे दाखवायचं होतं. त्यामुळे तिथे तरी सुद्धा हे असून सुद्धा तिकडे क्रॉस वोटिंग झालं होतं आणि त्यानंतर मवियाचं सरकार गडबडलं, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. हो पण आता हो तर पूर्णपणे गुप्त मतदान आहे. म्हणजे ह्या दोन हो मतदानांच्या प्रक्रियेतला फरकच आपल्याला लगेच लक्षात येईल की हे पूर्णपणे गुप्त मतदान आहे. त्यामुळे इथे 100% हो क्रॉस वोटिंग तर होणारच, किंवा घोडेबाजार जो काही हो आता शब्द प्रचलित आहे त्या सगळ्याबद्दल तो हो होणारच. तरी सुद्धा मग हो ह्या गुप्त मतदानाला प्रेफरन्स का दिला जातोय? गुप्त मतदानाला प्रेफरन्स दिला जातो कारण त्यावेळेस जे 2022 मध्ये झालं त्यावेळेस दोन मला वाटतं वोटिंग झाले. एक राज्यसभेसाठी झालं आणि एक विधान परिषदेसाठी झालं. तर राज्यसभेवालं तर ओपन बॅलेट होतं आणि विधान परिषदेसाठी क्लोज्ड सिक्रेट बॅलेटच होतं. तर तेच आता कंटिन्यू, कारण तुम्हाला लॉ मध्ये चेंज करावा लागेल की विधान परिषद पण ओपन बॅलेटनीच व्हायला पाहिजे. तर काही लोक म्हणतात की हे तुमचं कॉन्स्टिट्युशनल राईटचं उल्लंघन आहे, कारण बॅलेट इज शुड बी ऑलवेज सिक्रेट. जर ओपनच आहे तर मग वोटिंग घ्यायचीच गरज नाहीये ना. जेवढे ज्यांचे सदस्य आहेत त्यांना त्या त्या ह्याच्याप्रमाणे मिळायला पाहिजे. पण राज्यसभेच्या ह्याच्यात आलं होतं की ते कोर्टानेच त्याला परत मान्य केलं आणि राज्यसभा एथिक्स कमिटीनी पण हे केलं. पण विधान परिषदेत असं झालेलं नाहीये, त्यामुळे कोणाला तरी एक तर कोर्टात जावं लागेल किंवा पार्लमेंटला किंवा महाराष्ट्र विधानसभेला एक ठराव करावा लागेल की आपल्याकडे पण आपण हे करावं. त्यामुळे सदानंद गौडा जेव्हा लॉ मिनिस्टर होते 2016 मध्ये, त्यांनी हा प्रस्ताव ज्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत तिथं पाठवला होता हा प्रस्ताव. पण त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि हरियाणाने फेवरेबल रिस्पॉन्स पण दिला, पण त्याच्या पुढे अजून काहीच झालेलं नाही. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी त्याच्यात बघावं लागेल, कारण लोकांना पण वाटतंय की ह्याच्यात गडबड होत आहे. आणि राजकीय पक्षांना तर हे खूपच चांगलं आहे की तुमचं हे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला त्याचा फायदा राजकीय पक्षांना मिळतोय. त्यामुळे कोणताच राजकीय पक्ष आज कोणाला तरी फायदा आहे, नुकसान आहे, उद्या त्याचा फायदा आहे, तोटा आहे, त्यामुळे कोणच ह्याच्यावर काही बोलत नाहीये. त्यामुळे हे होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सिव्हिल सोसायटीनी पण, म्हणजे एखादी PIL जर गेली किंवा आपण कोर्टात एखादी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि सांगितलं की जसं राज्यसभेत होतंय तसंच विधान परिषदेच्या वोटिंगसाठी पण व्हायला पाहिजे. आणि तसं बघा, विधान परिषद जरी आहे, विधान परिषद सदस्य जो असतो त्याला राष्ट्रपतीच्या मतदानामध्ये पण मतदान करता येत नाही. आमदार खासदार वोटिंग करतात, पण MLC जो असतो ते राष्ट्रपतीच्या ह्यांच्यात पण वोटिंग करत नाही. आणि कुठलंही बिल जरी त्यांच्याकडे गेलं तर विधानसभेला पॉवर आहे की ते जरी विधान परिषदेने काही उलट हे केलं, राज्यसभे लोकसभेचे पॉवर्स तसे इक्वल आहेत, पण विधान परिषद तशी दुय्यमच मानली जाते. काही बिल विधान परिषदेकडे जरी गेलं तर त्याच्यात जरी त्यांनी काही बदल सुचवले किंवा काय, तर शेवटी ते विधानसभेवर आहे ते मान्य करायचं का नाही. त्यामुळे विधान परिषदेचे पॉवर्स तसे खूप कमी आहेत. आता वेळ अशी आली आहे की विधान परिषदच ठेवायला पाहिजे की नाही ह्याच्यावर पण विचार व्हायला पाहिजे. कारण जर 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे तर मग ती ठेवायची गरज आहे का. पण परत राजकीय पक्षांना वाटतं की ती असावी लोकांना अकॉमोडेट करायला, किंवा एक ते हाऊस ऑफ सिनियर्स सारखं की त्याच्यात कोई
आता विधान परिषद कसे 12 सदस्य राज्यपाल नॉमिनेटेड असतात. आता ती वेगळी गोष्ट आहे की महाराष्ट्रात तेही अजून झालेलं नाहीये. आणि विधान परिषद ही राज्यसभेसारखीच कंटिन्युअस हाऊस आहे. दर 1.5 वर्षाला 2.5 वर्षाला राज्यसभेत लोक रोटेट होत जातात आणि इट इज अ कंटिन्युअस हाऊस. तर आता आपल्याला बघावं लागेल की ह्याच्यात काय होत नाही. आणि सिक्रेट वोटिंग आहे, त्यामुळे उद्या आमदारांना हे सिक्रेटच वोटिंग असणार आहे. आणि आमदार जे ठरवतील, काही लोकांचं म्हणणं आहे की तो त्यांचा हक्क आहे, त्यांना ज्याला द्यायचं आहे पक्षांनी न सांगता, जर मला कोणाला मतदान द्यायचंय तर मी देणं. त्यात पण परत प्रेफरन्शियल वोटिंग आहे, तर दुसरी पसंती कोण कोणाला देतं. आता कितीही तुम्ही व्यूहरचना केली पॉलिटिकल पार्टीजनी, तर ते शेवटी सिक्रेट वोटिंग असल्यामुळं हे खूप अवघड आहे समजणं. तुम्ही फक्त अंदाज लावू शकता की अरे हा गद्दार आहे किंवा ह्यांनी केलं, ह्या आमदारांनी असं केलं. दॅट इज ऑल अझम्पशन्स. सर, शेवटचा प्रश्न. हो, अ, हो, अ, की आता हे घोडेबाजार होणार हे निश्चित आहे, गुप्त मतदान असल्यामुळे. हो. नेमकं बीजेपीला नेमकं हेच हवं होतं म्हणून त्यांनी गुप्त मतदानासंदर्भात अजून काही पावलं उचलली नाहीत किंवा इतर कुठल्याही पक्षाने, असं म्हणायला वाव आहे का? आणि त्याचबरोबर तुम्ही आता अधिकारांच्या बाबतीत बोललात विधान परिषदेच्या, तर हो. तसं तसं मग राजकीय पक्षांना याची नेमकी गरज काय असू शकते विधान परिषद असण्यामागची? कारण का मागच्या बघा विधान ह्याच्या परिषदेला राजकीय हो, फायद्यांच्या दृष्टीने बरेच उलटापालटी झाल्या होत्या आणि या विधान परिषदेला पण होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. ओव्हरऑल नेमकं हो. या सगळ्याकडे बघायचं कसं? आपल्याला भाजपला असा दोष देता येणार नाही, कारण हे प्रोसेस आधीपासूनच चालू आहे. चेंज करायची असली तर सगळ्यांना एकत्र बसून तो हे करावं लागेल. आणि तसं तुम्ही म्हणला राजकीय पक्षांना तर त्याचा फायदाच आहे ना, कारण विधान परिषद असणं हे लोकांना अकॉमोडेट करणं, किंवा बरेच असे लोक असतात की ते ऍक्च्युली निवडून नाही येऊ शकत, पण त्यांची गरज आहे राज्याला. म्हणजे तर त्याच्यात तुम्ही विधान परिषदेत त्यांना आणू शकता, काही सिनियर लोकांना आणू शकता, किंवा जसं राज्यसभेत विधान परिषदेमध्ये प्रेसिडेंट नॉमिनेटेड किंवा गव्हर्नर नॉमिनेटेड लोक असतात वेगवेगळ्या फील्ड्स मधले, तर ते त्यांच्या फील्ड बद्दल काही प्रश्न मांडू शकतील. त्यामुळे गरज आहे नाही त्याच्यावर पण विचार करावा लागेल. पण हे गुप्त मतदानाचं एक आहे की काही आमदार म्हणतील की आमचं गुप्तच राहायला पाहिजे, कारण आम्हाला ज्याला द्यायचंय त्याला आम्ही वोटिंग करू. आता ह्याच्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी किंवा लॉ मेकर्सनी हे विचार केला नव्हता की ह्याच्यात घोडेबाजार होईल, पुढे पैशाचे व्यवहार होतील, असे जे अलिगेशन्स होतात. आणि ह्याच्यात आपल्या कुठल्या राजकीय पक्षाला दोष देता येणार नाही. सगळ्यांनी एकत्र बसून जर विधानसभेने ठराव केला आणि जर केंद्र सरकारला सांगितलं की आम्ही आमच्या विधान परिषदेमध्ये पण ह्याच्यासाठी कसं आहे की 6ही जे विधान परिषद आहेत इंडियामध्ये, ज्या राज्यांमध्ये, त्या 6ही राज्यांची सहमती गरजेची आहे. असं नाहीये की फक्त ओपन वोटिंग हे फक्त महाराष्ट्रात आणि हरियाणातच होईल आणि दुसरीकडे. त्यामुळे ते 6 राज्यांची सहमती असणं हे गरजेचं आहे. आणि ती सहमती जास्त मिळणारच नाही, कारण शेवटी सगळ्यांनाच त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत त्याच्यात. त्यामुळे कोण जर सिटीजन असे कोर्टात गेले, जर त्यांनी सांगितलं की राज्यसभेप्रमाणे जसं राज्यसभेत तुम्ही रूल बदलला राज्यसभा वोटिंगसाठी, आमदार आता त्यांना दाखवावं लागतं, तसंच तुम्ही विधान परिषदेत वोटिंग करा. आणि मग त्याच्यावर शेवटी ऍक्ट लॉ बनवायचा आहे पार्लमेंटला. पण कोर्टात कोण गेलं तर कोर्ट सूचित करू शकतं पार्लमेंटला की तुम्ही ह्याच्यावर विचार करावा. पण आता सगळ्यांचाच त्याच्यात फायदा असल्यामुळे कोणच कोर्टात जात नाहीये. पण कधी ना कधी वेळ येईल. आता उद्या जर घोडेबाजार झाला आणि ज्यांच्याकडे आमदार जास्त आहेत त्यांचाही उमेदवार जर पडला, तर मग ही वेळ आलेली आहे की त्याच्यात काहीतरी आपल्याला बदल हे नक्की करावे लागतीलच. सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. कुठला आमदार पडणार, कोण निवडून येणार, या सगळ्या चर्चा होतच असतात, पण त्याच्या मागची तांत्रिक हो, बाजू नेमकी काय असते ते तुम्ही समजावून सांगितल्याबद्दल हो, खूप खूप आभार तुमचे. परत परत पॉलिटिक्सच्या प्रश्नावर बोलत राहूच, पण तोवर जाताना आपल्या प्रेक्षकांना नेहमीच लाडकं आवाहन करतो की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.